काय बघतो? बायको आहे आपली ती. पैसे भेटले ना, मग का आता मुद्रा बघायला थांबतो इथं? निघ. बायको बायको बायको, जे काय बायकोचा थरथराट झालाय ना, या वाघाच्या आणि हरणाच्या खेळामध्ये लयच तंत्रली आज तिची. बायको, अजून तुला माहित नाही, आता खरं तुझ्या सुखी संसारात ठिणगी पडलीये. बायको, या वाघाला जखमी करून निघाली होतीस ना? जखमी वाघ जास्त डेंजर असतोय. अभि, काही कळलं का मीनाक्षीबद्दल? नाही, मी काही ठिकाणी चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच पत्ता लागत नाही. अरे मी पण फोन लावत होते तिचा, पण फोन पण लागत नाहीये. काय झालं? सगळे त्या टेन्शन मध्ये का दिसताय? तुझी लाडकी वहिनी अजून घरी आलेली नाहीये आणि आता फोनही लागत नाही तिचा. अगं पण ती जाताना सांगून गेली असेल ना काहीतरी. अगं हो, नैना आजारी आहे, तिला बघायला जाते असं म्हणून घराबाहेर पडली होती ती. आणि तीच नाही ना, तिला भेटायला आपल्या घरी आली होती. काय? नैनानीच बोलवलं होतं तिला, पण दोघींची गाठ भेटच झाली नाही. अरे बापरे, मग आता? मी जरा शंकरला फोन लावतो. कशाला ते? उठ सुट त्याला फोन करून त्रास देण्यापेक्षा स्वतःच्या बायकोचा वागण्याचा विचार कर. काय गरज आहे तिला असं खोटं वागण्याची आणि आता फोन बंद करून बसण्याची? खोटारडेपणा नुसता ठासून भरलाय तिच्या अंगात. हे सगळं मला माहित होतं ना, म्हणून मी लग्नाला विरोध करत होते. पण माझं ऐकतंय कोण ना? तुम्ही भाळलात तिच्या चेहऱ्यावर आणि गरीब वागण्यावर. म्हणतात ना, गोगलगाय आणि पोटात पाय, तसं आहे तिचं. त्या मुलीला संस्कारच नाहीयेत ना, तिला जबाबदाऱ्या काय करणार आहेत ना? आते प्लीज, हे सगळं बोलण्याची ही वेळ नक्कीच नाही. ते काय नाही, मी शंकरला फोन लावतो. हा शंकर, अरे देवा, फोन पण बंद पडलाय. अभि नक्कीच मला फोन करत असतील आणि फोन लागत नाही म्हणून माझी काळजी पण करत असतील. आधीच मी खोटं बोलून घराबाहेर पडले. वाह वाह वाह, क्या बात है भाई, आज जाम भारी दिसतंय तुम्ही बरं का. अरे एवढी मेहनत घेतोय म्हटल्यानंतर दिसणार ना. ठीक आहे. हा तर काय होई, तुमचा दौरा कुठे आहे?
ती आपली बायको आणि आपण तिचा नवरा. आता येता जाता तिच्याच घरी आपला दौरा. त्या सोहाकडे घराची दुसरी किल्ली राहिली, ती चालू आहे आणायला. भाई जेवण तयार आहे, जेवण करून जा की. येड लागलं काय? इकडे बायको आता पोचली असेल, त्या पाठोपाठ पोचायचंय आपल्याला. पण भाई काही विशेष आहे वाटतात हा? आज नाटकाचा दुसरा अंक आहे व्याड्या. आता बायको तिथं घरी पोहोचणार, तिच्या घरचे तिला विचारणार कुठे गेली होती, काय करत होती, कशी गेली होती. तिला खोटं बोलताना बघायचं आपल्याला. हा, एक नंबर भाई. हा आय नो शंकर, पण एकंदरीत जे काही घडतंय त्यामुळे काळजी वाटणारच ना. ती नैनाला भेटायला जायचं म्हणून घराबाहेर पडली, पण त्यांची आणि तिची भेटच झाली. आधी फोन घेत नव्हती, मग फोन घेतल्यावर नीट काही सांगत नव्हती, आणि आता तर फोन लागतच नाही. म्हणून जरा काळजी वाटली, बाकी काही. बर, ओके, ठीक आहे, बाय. काय म्हणत होता शंकर? काय नाही, आणखी थोडा वेळ वाट बघ म्हणतोय. मी तेजसला कॉल करून विचारू का? अगं त्याचा काय संबंध? नाही, ऍक्च्युली त्याचा मला मेसेज आला होता. मी त्याचा मगाशी कॉल अटेंड करू शकले नाही म्हणून त्याने मीनाक्षीला कॉल केला होता. तो मे बी त्याला काहीतरी माहित असेल. एकदा विचारू का? काय झालं, असे का बघताय? मीनाक्षी, अगं कुठे होतीस तू? आम्ही किती टेन्शन मध्ये होतो. आणि तुझा फोन का लागत नव्हता? बॅटरी गेली म्हणून फोन स्विच ऑफ झालाय. अगं मग एखाद्या पीसीओ वरनं तरी करायचंच नाही. सोहा, अगं किती झाडा धडती घेशील बिचारीची. आता आली आहे ना ती, मग झालं तर. थकली असेल हो बिचारी. तिला पाणी दे. काय ग, काय म्हणते नैना? तिची तब्येत बरी नाही म्हणून तिला भेटायला गेली होतीस ना? काय ग, काय झालं? तू काहीच का बोलत नाहीयेस? तू
काय बोलतेस ना तेच आम्हाला ऐकायचंय आता. काय चाललंय हे सगळं? का अशी वागतेस तू? तुझ्या काळजीनं मी तुला फोन करत होतो, तर फोनवर नीट बोलता येत नाही, कुठेच ते सांगता येत नाही. तू जेव्हा कॉन्टॅक्ट मध्ये नसतेस तेव्हा मी सगळेच तुझी काळजी करत असतो, हे कळत नाही का तुला? तू नैनाला भेटायला जातेस म्हणून घरातनं बाहेर पडलीस आणि नैना तुला भेटायला इथे आली होती. नक्की कुठे गेली होतीस? काय प्रॉब्लेम झाला होता? काय ग, नैना आनंदनगरला राहते ना? हो. मग तू घोडबंदरला कुठे गेली होतीस? माणसं, अहो पण वहिनी, मी तिला विचारतीये ना, मग उत्तरही तिलाच देऊ दे. काय ग, आता काही बोलशील की नाही? की काय खोटं बोलायचं ते अजून ठरवलं नाहीये? मी इथे नयनासाठी औषधं घ्यायला गेले होते, मग तिकडनंच पुढे आनंदनगरला जाणार होते. मग नैनाकडे का नाही गेली? मला नाही आवडत असं खोटं बोलायला, पण माझं नशीबच मला खोटं बोलायला भाग पाडतंय. त्याला मी तरी काय करू? अगं बोल ना. मी नैनाकडे जायला रिक्षेत बसले आणि रिक्षेतनं उतरताना मला चक्कर आली. त्यानंतर मला खरंच काही आठवत नाहीये. काय काय झालं होतं नक्की? काही त्रास होतोय का तुला बाळा? डॉक्टर काय म्हणाले? बरी आहे मी आता. डॉक्टर म्हणाले काळजीचं काही कारण नाही. मीनाक्षी, आता तू काहीही बोलणार नाहीयेस आणि कोणी तुला काहीही विचारणार पण नाहीये. हे बघ, आधीच तुझी तब्येत बरी नाही, तेव्हा तुझ्याशी जे काही बोलायचं, तुला जे काही विचारायचं ते सगळं नंतर. अभि, तिला घेऊन जा. आणि सोहा, तू तपासून घे तिला. मी तुझ्यासाठी लिंबू पाणी घेऊन येते तोवर. बायको कवापर्यंत, कधीपर्यंत, कसं कसं खोटं बोलणार आहे ती बी ऐकायचं आपलं. तू जरा पडतेस का? बरं, ये बस. दादा, मी बीपी मशीन घेऊन येते. ते दे, मी ठेवतो. तुला पाणी देऊ?
आय एम सॉरी मीनाक्षी. मी मगाशी तुझ्यावर खूपच चिडलो, पण मला खरंच माहित नव्हतं तिकडे तुझ्या बाबतीत काय काय घडलंय. थँक गॉड तुझ्या आजूबाजूला माणसं होती आणि त्याने तुला वेळीच हॉस्पिटलमध्ये नेलं. नाहीतर तुला काही झालं असतं तर. नाही, मला हे इमॅजिन करायची इच्छा होत नाहीये. बापरे, काय झालं? दादा हिचा बीपी खूप हाय झालाय. मीनाक्षी, तुला काय त्रास होतोय? तू कसलं टेन्शन घेतलंयस का? तुझं बीपी हाय झालंय म्हणून तू चक्कर येऊन पडलीस. हे चांगलं लक्षण नाहीये मीनाक्षी. मी एक काम करते, मी सरांशी कन्फर्म करून तुला औषध सांगते. हं? आलेच मी. मीनाक्षी, मी तुला अशा अवस्थेत नाही पाहू शकत. प्लीज सांग मला काय झालं. अभि, मला पण हे सगळं आता सहन होत नाहीये. पण हे सगळं थांबवण्याचा आता एकच मार्ग आहे, तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगणं. आणि आता तेच करणार आहे मी. हो सर. नाही, तिला याआधी सुद्धा हा त्रास झाला होता, तेव्हाही सेम गोळी दिली होती. नाही, आत्ताही तीच देणार होते, पण म्हटलं एकदा तुमच्याशी कन्फर्म करून घेऊ. हो ठीक आहे, हो मी कळवते. थँक्यू. काय म्हणजे? झालं बोलणं, ते म्हणाले की तीच गोळी दे. हाय सोहा. तेजस तू? अरे असू दे नेहमीच काय रे. बस. तू बस, मी मीनाक्षीला औषधं देऊन येते. काय झालंय त्यांना? नाही, त्याचं काही फार विशेष नाही, जरा बरं वाटत नाहीये. कुठे आहेत त्या? तिच्या रूम मध्ये आराम करते. काळजी करावं असं काही नाहीये ना? नाही. अरे नाही रे, काय ना, आमच्या मीनाक्षीची तब्येत ना खूप नाजूक आहे, त्यामुळे उठ सूट सारखी चालता बोलता पडतच असते चक्कर येऊन. म्हणजे आम्हाला नेहमीच झालंय ते आता. अरे तेजस, तू कधी आलास? आत्ता झालं. बस ना मग. बस रे, किती वेळा सांगायला लागतं तुला? सोहा, ती मीनाक्षीची औषधं घेऊन ये. हो. वहिनी घे. वंस, अहो मी मीनाक्षीसाठी लिंबू सरबत घेऊन जात होते. अगं हो, पण घरी आलेल्या पाहुण्याला पहिल्यांदा द्यायचं असतं ना. आय एम सो सॉरी, पण मला खरंच नकोय. अरे आता मी म्हणते ना म्हणून घे. वहिनी, मीनाक्षीसाठी ना दुसरं बनवायला घे सरबत. तेजस, पण तू आत्ता अचानक कसा काय आलास? काही काम होतं का? हो, ऍक्च्युली माझ्या घराची किल्ली सोहाकडे राहिली होती, ती न्यायला आलोय. हो, ऍक्च्युली त्याच्या घराची चावी चुकून माझ्याकडेच राहिली. मी ती रूम मध्ये ठेवली कपाटात. मी मीनाक्षीला औषधं देऊन येते, मग चावी आणते. ऍक्च्युली हे मला खरंच नकोय.
हवं तर मी आतमध्ये नेऊन देऊ का त्यांना? इफ यू डोंट माइंड मी त्यांना भेटलो असतो. हो, भेटू शकतोस ना. सोहा, तुला मीनाक्षीला गोळ्या द्यायच्या आहेत ना? हो दे तेजस. आलोच मी. हो. आलो. दादा तेजस आला भेटायला. हॅलो. हॅलो. कशा आहात वहिनी?